बस आता खूप झालं राघव. मी अजून शांत बसणार नाही. रेवा नवऱ्याशी बोलताना तिच्या आवाजात दुःख, राग आणि लाचारपणा दिसत होता. राघव आत्ताच ऑफिसमधून थकून घरी आला होता. तो बायकोचं रूप बघून चकित झाला. त्याने कधीच रेवाला या रूपात बघितले नव्हते. बायकोचं बोलणं ऐकून राघव म्हणाला, काय झालं रेवा? आल्याला चिडचिड करायला सुरुवात केली आहेस? कमीत कमी मला घरात येऊन बसून श्वास तरी घेऊ दे. असं म्हणत तो खोलीत बेडवर बॅग बाजूला ठेवून बसला. रेवा म्हणाली, श्वास श्वास तर मला या घरात घ्यायला पण वेळ मिळत नाही. असं म्हणत तिने खोलीचे दार बंद केले. रेवा म्हणाली, तुम्हाला माहीत आहे का आज काय झालं? मी जेव्हा दुपारी किचनमध्ये जेवण बनवत होते तेव्हा तुमच्या आईने मला न विचारता माझे कपाट उघडले. राघव नजर चोरत म्हणाला, म्हणून काय झालं रेवा? आई आहे, तिला काहीतरी पाहिजे असेल कपाटातून. एवढा मोठा मुद्दा का बनवत आहेस? नवऱ्याचं बोलणं ऐकून रेवाचा आवाज तिखट झाला. ती म्हणाली, अहो, तुम्हाला असं वाटत नाही का की प्रत्येक माणसाची काहीतरी प्रायव्हसी असते? माझी खोली, माझे कपाट, माझ्या वस्तू, या घरात माझ्याशी स्वतंत्र खोली असू शकत नाही का? विषय अजून पुढे वाढणार तेवढ्यात त्यांच्या खोलीचं दार वाजलं. रेवाने दार उघडलं तर दारात तिची सासू सुमनताई हातात चहाचा कप घेऊन उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. त्या खोलीत आल्या आल्या कडक आवाजात म्हणाल्या, इथे काय चालू आहे? उगाच आल्या आल्या गोंधळ घालायला सुरुवात केली आहे. ऐकणारे बाहेरचे लोक काय बोलतील? की घरात नवीन सून आली नाही तोपर्यंत तिने भांडायला सुरुवात केली. सासूचे बोलणे गुण रेवा सरळ सासूच्या डोळ्यात बघून म्हणाली, आई, वाद मी घालत नाही, पण तुम्हाला असं वाटत नाही का की कुणाच्या खोलीत जाऊन त्याचं कपाट उघडण्या अगोदर त्याला एकदा विचारायचं असतं? तिची सासू चिडून रागात टोमणा मारत म्हणाली, तुझं कपाट तुला न विचारता उघडले म्हणून काय झालं? तुझ्या कपाटातून तुझे दागिने गायब झाल्यासारखी गोंधळ घालत आहेस. माझं कपाट तर कायम उघडंच असतं, पण माहीत नाही तुला तुझ्या कपाटात काय काय लपून ठेवायचं असतं. रेवा म्हणाली, आई, जर मी तुमच्या मुलीच्या घरी जाऊन तिचं कपाट उघडलं तर काय तेव्हा पण तुम्ही असेच बोलणार आहात का? सुनेचा हा प्रश्न सासूला चांगलाच टोचला. तिची सासू एकदम शांत झाली. त्यांना कळतच नव्हते की सुनेच्या या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे. रेवा पुढे म्हणाली, मी या घरची सून आहे, म्हणून याचा अर्थ असा नाही की माझा काही हक्क नाही. मी या घराला आपलं मानते, पण तुम्ही मला आपले मानता? मला या घरातली सदस्य मानता का? त्या रात्री रेवाला झोप आली नाही. असं वाटत होतं की ती एक अशी लढाई लढत आहे त्याचा शेवटच नाही. तिने मनातल्या मनात ठरवलं होतं की ती तिच्या हक्कासाठी उभी राहणार, मग त्यासाठी काहीही करायला लागले तरी चालेल. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातले वातावरण विचित्र होते. किचनमधून भांड्यांचा आवाज रोजच्यापेक्षा जरा जास्तच येत होता. तो तिच्या सासूच्या रागाचा संकेत देत होता. रेवाने जसे किचनमध्ये पाऊल ठेवले, तिची सासू तिच्याकडे न बघता म्हणाली, चहा तयार करून बाहेर टेबलवर झाकून ठेवला आहे. आणि ऐक, आज दुपारी माझ्या मैत्रिणी घरी येणार आहेत. त्यांच्यासाठी चांगलं खायला करून ठेव. माझं नाक कापलं जाईल असं काही होऊ नये. असं म्हणत तिच्या सासूने तिच्याकडे न बघता कामाचा हुकूम सोडला. रेवा शांत स्वरात म्हणाली, हो आई, काय काय बनवायचे आहे त्याची मला लिस्ट द्या. तिची सासू फोनवर तिच्या नंदेशी बोलत असताना हे सगळं त्यांच्या सुनेला सांगत होत्या. पुरी भाजी आणि गोडमध्ये तांदळाची खीर बनव. आणि हो, घरातल्या साफसफाईकडे पण लक्ष दे. सोफ्यांचे कवर आणि खिडक्यांचे पडदे बदलून नवीन लाव. दुपारपर्यंत रेवा घरातले किचनमधले काम करून घामाने पूर्ण भिजून गेली होती. तिने एकटीने सगळे खायला बनवले होते. हॉल साफ करून सजवला होता. आलेल्या सगळ्या पाहुण्यांचा पाहुणचार केला. तिला सकाळपासून पाणी पिण्यासाठी पण वेळ मिळाला नव्हता. इकडे तिची सासू त्यांच्या मैत्रिणीसोबत हसत गप्पा मारत बसली होती आणि रेवा किचनमधून आत बाहेर फेऱ्या मारत होती. तेवढ्यात तिच्या सासूची एक मैत्रीण नलिनी काकू पाणी घेण्यासाठी किचनमध्ये आल्या. त्यांनी रेवाला किचनमध्ये उभे राहूनच गडबडीत चपाती खाताना बघितले. तिचा चेहरा उतरला होता, डोळे लाल झाले होते. त्या बाहेर आल्या आणि हसून सुमनताईंना म्हणाल्या, अगं सुमन, तुझी सून तर खूप चालाक निघाली. आपण इथे जेवणाची वाट बघत बसलो आहोत आणि ती आत किचनमध्ये जेवणावर ताव मारत बसली आहे.
त्यांचं बोलणं ऐकून सुमनताईंचा चेहरा रागाने लाल झाला. त्या पाहुण्यांच्या समोरच रागात किचनमध्ये घुसल्या आणि सुनेला म्हणाल्या, रेवा, तुला लाज वाटत नाही का? बाहेर पाहुणे जेवणाची वाट बघत बसले आहेत आणि तू इथे गिळत बसले आहेस. हेच संस्कार दिले आहेत का तुझ्या माहेरच्या लोकांनी, की पाहुण्यांच्या अगोदर स्वतःचं पोट भरून घ्यायचं? रेवाने हातातला घास खाली ठेवला. तिच्या आवाजात एक वेगळाच कठोरपणा होता. ती म्हणाली, आई, मी उठल्यापासून घरातल्या कामाला लागले आहे. पाण्याचा एक घोट पण पिला नाही. मला चक्कर यायला लागली होती. डोकं गरगरत होतं. जर मी इथेच बेशुद्ध पडले असते तर तुमच्या मैत्रिणींची उठाठेव कोण करणार? तिची सासू रागात ओरडत म्हणाली, जास्त तोंड चालवू नकोस. कारणं सांगायची बंद कर. कामचुकार कुठली? तेवढ्यात राघव घरी आला. त्याने आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकला आणि सरळ किचनमध्ये गेला. तिथे येऊन म्हणाला, काय झालं? आई, का ओरडत आहेस? सुमनताई मुलाच्या समोर नाटक करत म्हणाल्या, बघ तुझ्या लाडक्या बायकोकडे, माझ्या पाहुण्यांचा अपमान करत आहे. बोलते कशी की मी सकाळपासून उपाशी आहे, जणू आम्ही हिला जेवायला दिलं नाही. राघवने बायकोकडे बघितलं. तिचा चेहरा उतरला होता. ती थकल्यासारखी दिसत होती. रेवा राघवच्या डोळ्यात बघून म्हणाली, राघव, मी माणूस आहे, मशीन नाही. जर या घरची इज्जत माझ्या कामाशी जोडली गेली आहे तर मग माझ्या तब्येतीची जबाबदारी कुणाची आहे? या घरात सुनेचा हक्क फक्त कामापुरताच मर्यादित आहे का? राघव काही बोलणार होता तेवढ्या सुमनताई मध्येच म्हणाल्या, आज तुझ्या बायकोने मला माझ्या मैत्रिणींच्या समोर मान खाली घालायला लावले आहे. माझा अपमान केला आहे. राघव, आज एकतर तुझी बायको तिचं वागणं सुधारेल किंवा मग आजपासून हे घर माझ्या हिशोबाने चालेल. त्यांचं बोलणं ऐकून घरात शांतता पसरली. आलेल्या सगळ्या त्यांच्या मैत्रिणी एकमेकींच्या तोंडाकडे बघायला लागल्या. रेवाने तिचं ताट घेतलं आणि शांतपणे तिच्या खोलीत निघाली. जाताना वळून फक्त एवढंच म्हणाली, आई, इज्जत मागितली जात नाही तर ती कमवावी लागते आणि जिथे स्वतःच्या लोकांना उपाशी ठेवून दिखावा केला जातो तिथे इज्जत नाही तर फक्त अहंकार असतो. घरातले वातावरण खूप तापले होते. सुमनताईंच्या मैत्रिणी एक एक करून घरातून जायला लागल्या, कारण त्यांना समजले होते की आता घरातली भांडणं बाहेर रस्त्यावर येणार आहेत. राघव आई आणि बायको दोघींच्यामध्ये अडकला होता. तो खोलीच्या बाहेर गेला आणि दार वाजवत म्हणाला, रेवा, खोलीतून बाहेर ये. आईशी असं बोलणं तुला शोभत नाही. कमीत कमी पाहुण्यांच्या समोर तरी शांत बसायचं होतं. नवऱ्याचं बोलणं ऐकून रेवाने दार उघडली. तिच्या डोळ्यात पाणी नव्हतं तर ती खूप शांत दिसत होती. रेवा म्हणाली, पाहुण्यांच्या समोर शांत बसायचं होतं. राघव, जेव्हा आई सगळ्यांच्या समोर माझ्या संस्कारांवर बोट उचलत होत्या, माझ्या आईवडिलांचा अपमान करत होत्या, तेव्हा तुमची शोभा कुठे गेली होती? सून असणं म्हणजे अपराध असतो का? तिला स्वतःची भूक पण लपवून मिटवावी लागते का? तिची सासू मागून रागात ओरडत म्हणाली, बघितलं का राघव, कशी उलट उत्तर देत आहे? उद्या ती मला घरातून बाहेर काढेल. अरे देवा, कसली सून पदरात घातली आहेस? तुझी तोंडाला तोंड देते, उलट बोलत असते. राघव चिडून म्हणाला, आई, तू जरा शांत बस. पण त्याची आई आता शांत बसणार नव्हती. त्यांनी लगेच त्यांच्या मुलीला मायाला फोन लावला. माया दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी माहेरी येऊन पोहोचली. घरात आल्याला सगळे घर फिरून बघितले आणि सरळ रेवाच्या खोलीत गेली आणि ओरडत म्हणाली, वहिनी, मी हे काय ऐकत आहे? तू आईला उलट उत्तर देत आहेस आणि या खोलीची काय अवस्था करून ठेवली आहेस? मी मागच्या वेळी स्वतः सगळं सेटिंग केलं होतं, तू परत सगळं बदललं. त्यावेळी रेवा बेडशीट नीट करत होती. रेवा मागे वळून शांत स्वरात म्हणाली, ताई, ही माझी खोली आहे. मला जशी ठेवायची आहे तशी मी ठेवेन. तुम्ही या घरातल्या पाहुण्या आहात, त्यामुळे पाहुण्यांसारखे राहा. रेवाचे बोलणे ऐकून मायाचा चेहरा रागाने लाल झाला. ती रागात म्हणाली, वहिनी, हे माझं माहेर आहे. इथल्या प्रत्येक गोष्टीवर माझा हक्क आहे. आई, तू बघितलंस का की ही तर मला सरळ बाहेरचा रस्ता दाखवत आहे. तिची आई पण आगीत तेल ओतत म्हणाली, माया बाळा, आता आपली या घरात काहीच किंमत नाही. ही तर या घरची महाराणी आहे.
हिच्या मर्जीशिवाय या घरातले पान पण हलू शकत नाही. माया रेवाच्या खोलीत गेली आणि तिचे कपाट उघडत म्हणाली, हक्काची गोष्टी करत आहेस ना? थांब, आता तुला दाखवते हक्क काय असतो. असं म्हणत तिने कपाटातून रेवाच्या साड्या बाहेर फेकायला सुरुवात केली आणि म्हणाली, हे माहेरातून जे फालतू सामान घेऊन आले आहेस ना, ते इथे ठेवण्याची गरज नाही. रेवा रागात ओरडत म्हणाली, ताई थांबा. तिचा आवाज एवढा मोठा होता की मायाचे हात थांबले. रेवा म्हणाली, ताई, तुम्ही तुमची सगळी हद्द पार केली आहे. जर तुम्ही या घरची मुलगी असाल म्हणून या घरात येऊन हक्क दाखवत असाल, तर मग मी तर या घरची सून आहे, लक्ष्मी आहे. या कपाटात माझं स्वतःचं पर्सनल सामान आहे. जर मी तुमच्या सासरे येऊन तुमचं कपाट उघडून त्यातून सामान बाहेर फेकून दिले तर तुमच्या आईला त्यावेळी कसं वाटेल? तिची सासू मध्येच येत म्हणाली, तू माझ्या मुलीला धमकी देत आहेस, तिचा माहेरी अपमान करत आहेस. रेवा सासूच्या डोळ्यात बघून म्हणाली, आई, अपमान मी नाही करत, तर तुम्ही लोक माझा करत आहात. तुम्ही त्यांना शिकवलं आहे की माहेर येऊन हुकूम चालव, पण सासरी सुनेची इज्जत कशी केली जाते हे तुम्ही त्यांना शिकवलं आहे का? जर तुमची मुलगी या घरात दुःखी असेल तर तुम्ही सहन करू शकाल का? तेवढ्यात राघव खोलीत आला. माया रडायचं नाटक करत म्हणाली, बघितलं का दादा, वहिनी मला काय काय बोलत आहे. मी या घरची पाहुणे आहे. राघवने रेवाकडे बघितलं. त्याला आशा होती की रेवा त्याच्या बहिणीची माफी मागेल, पण रेवा स्पष्ट म्हणाली, राघव, आज काय ते निर्णय होऊन जाऊ द्या. एक तर हे घर एका कुटुंबासारखे चालेल, जिथे सगळ्यांना आपापली स्वतंत्रता असेल आणि इज्जत असेल, किंवा मग एक जेल बनून राहील जिथे फक्त मायलेकींचे राज्य असेल. मी आता अजून दाबून राहणार नाही. सुमनताई रागात म्हणाल्या, ठीक आहे, जर तू एवढीच मोठी झाली आहेस ना, तर आजपासून किचनची पूर्ण जबाबदारी तुझी असेल. मी आता काही बोलणार नाही. मी पण बघते तू घर कशी चालवतेस ते. रेवा पण सासूचे आव्हान स्वीकार करत म्हणाली, ठीक आहे आई, आजपासून किचनची सगळी जबाबदारी माझी असेल, पण त्यात आता दुसरे कोणीही नाक खुपसणार नाही. त्या दिवशी घरात एक वेगळी शांतता पसरली होती. माया तिच्या खोलीत बडबडत होती आणि सुमनताई पुढच्या प्लॅनचा विचार करत होत्या. पण रेवाला माहीत होतं, खरी लढाई आता सुरू झाली आहे. दुसऱ्या दिवशी रेवा किचनमध्ये काम करत होती. त्या दोघी मायालेकींनी ठरवलं होतं की त्या तिची अजिबात मदत करणार नाहीत. त्या दोघी हॉलमध्ये बसून बडबडत होत्या. सुमनताई चहा पीत पीत हळू आवाजात म्हणाल्या, आता बघूया किती वेळ हिची अकड टिकते ती. मायाने पण हसून होकार दिला आणि म्हणाली, आई, आज तिला तिची लायकी समजेल. दुपारी आत्या आणि काका पण घरी येणार आहेत. कमीत कमी 8-10 लोकांचे तरी जेवण तिला एकटीला बनवावे लागणार आहे. तेव्हा तिची सगळी अकड निघून जाईल. रेवाने जेवण बनवायला लागणारी मोठी भांडी अगोदरच बाहेर काढून ठेवली होती. तिने रात्री सगळा मेनू लिहून ठेवला होता. नवऱ्याला सांगून लागणारे सगळे सामान मागवून घेतले होते. दुपारी 1 वाजेपर्यंत घरात जेवणाचा घमघमाट पसरला होता. रेवाचे हात लवकर लवकर चालत होते. एकीकडे भाजी शिजत होती, दुसरीकडे मसाले भात शिजत होता. पुऱ्यांसाठी लागणारे पीठ मळून ठेवले होते. कोशिंबीर बनवायला घेतली होती. पण आज तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांती होती. ती स्वतःच्या हक्कासाठी लढत होती. तेवढ्यात आत्या आणि त्यांचा नवरा घरात आले. सुमनताई लगेच उठून नंदेच्या जवळ गेल्या आणि हळू आवाजात कुजबुजत म्हणाल्या, ताई, बघा, आता किचनची जबाबदारी माझ्या हातात राहिली नाही. माझ्या सुनेने किचनवर कब्जा केला आहे. आम्हाला तर पाणी विचारण्याचा पण हक्क राहिला नाही. त्यांची नणंद एक शांत स्वभावाची समजूतदार बाई होती आणि त्यांची पारखी नजर सगळं काही बघत होती. त्या सरळ किचनमध्ये गेल्या. तिथे रेवा एकटीच एवढ्या लोकांचे जेवण बनवत होती, ते पण कुणाच्याही मदतीशिवाय. आत्या प्रेमाने विचारत म्हणाल्या, रेवा, एकटीच सगळं काम करत आहेस? सुमन आणि माया कुठं आहेत? रेवाने पदराने घाम पुसला आणि हसून त्यांच्या पाया पडली आणि म्हणाली, आत्या, आई आणि ताई बाहेर बसल्या आहेत. आज किचनची सगळी जबाबदारी माझी एकटीची आहे, त्यामुळे मी विचार केला की त्यांना आराम करून द्यावा. आत्या किचनमधून बाहेर आल्या
आणि सुमनताईंना म्हणाल्या, सुमन, तुझी सून एकटी किचनमध्ये काम करत आहे आणि तुम्ही दोघी इथे बसून गप्पा मारत आहात. ही कुठली पद्धत झाली? माया मध्येच म्हणाली, आत्या, वहिनी स्वतः म्हणाली होती की ती एकटी करणार आहे. तिला आमच्या मदतीची गरज नाही. आत्या म्हणाल्या, तिला गरज नाही का तुम्ही लोकांनी तिला एकटीला सोडलं आहे? त्यांच्या आवाजात सक्ती होती. सगळे जेवण टेबलवर सजले होते. आत्यांच्या नवऱ्यांनी जसा पहिला घास तोंडात घातला ते जेवणाची प्रशंसा करत म्हणाले, वा सुमन, आज जेवणाची चव काहीतरी वेगळीच आहे. छान आहे, अगदी आईच्या हातची चव लागत आहे. त्यांचं बोलणं ऐकून सुमनताईंचा चेहरा उतरला. त्यांना आशा होती की त्यांची सून जेवणात काहीतरी चूक नक्की करेल किंवा जेवण तरी कमी पडेल. पण इथे तर सगळंच उलट होत होतं. तेवढ्यात माया जाणून बुजून चूक काढत म्हणाली, वहिनी, कोशिंबीरमध्ये मीठ जरा जास्तच वाटत नाही का? मला तर अजिबात चवच कळत नाही. रेवा शांत स्वरात म्हणाली, ताई, बाकीच्या कुणाला काही कमी वाटत नाही. कदाचित तुमचं मन कडू झालं असेल, त्यामुळे तुमच्या जिभेला चव कळत नाही. रेवाचे बोलणे ऐकून माया रागाने लाल झाली आणि म्हणाली, बघ दादा, वहिनी पाहुण्यांच्या समोर पण उलट उत्तर देत आहे. किती तोंड सोडलं आहे. राघव, जो आत्तापर्यंत शांत बसला होता, तो अचानक उठून उभा राहिला आणि म्हणाला, माया, बस कर. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. रेवा सकाळी उठल्यापासून घरात एकटी राबत आहे. तू आणि आई फक्त तिच्या कामात चुका काढत आहात. तू तुझ्या सासरी पण अशीच करतेस का? तिथे तुला एवढं काम करायला कुणी मजबूर करतं का? सुमनताई ओरडत म्हणाल्या, राघव, तू तुझ्या आईच्या आणि बहिणीच्या विरोधात बोलत आहेस. राघव म्हणाला, नाही आई, मी सत्याच्या बाजूनं बोलत आहे. आज राघवचा आवाज पहिल्यांदा मोठा झाला होता. आज त्याने बायकोची बाजू घेतली होती. राघव म्हणाला, आई, रेवा या घरची सून आहे, कुठली कामगार नाही. आणि माया, तू या घरची पाहुणी आहेस. तुझ्या सासरच्या गोष्टी इथे थोपत जाऊ नकोस. सुमनताईंनी रागात स्वतःचं डोकं पकडलं आणि म्हणाल्या, अरे देवा, माझा मुलगा आता परका झाला. या बाईने त्याच्यावर जादू केली. त्याला आमच्या विरोधात केलं. त्यांची नणंद जी सगळं बघत होती त्या शांत स्वरात म्हणाल्या, सुमन, जादू नाही. सत्य फार कडू असतं. तू तुझ्या सुनेला कधी मुलगी समजलीस नाहीस, तर फक्त एक काम करणारी मशीन समजलीस. आणि माया, तू तू तुझ्या माहेरी आग लावायला आली आहेस का जोडायला? लक्षात ठेव, आज जे तू तुझ्या बहिणीसोबत करत आहेस, उद्या तुझी सून तुझ्यासोबत करेल. त्यांच्या बोलण्याने घरात भयान शांतता पसरली. रेवाने तिचं ताट घेतलं आणि एका बाजूला बसून जेवायला सुरुवात केली. आज तिचे हात थरथरत नव्हते. सुमनताईंच्या नंदेच्या बोलण्यामुळे घरातले वातावरण बदलले होते. मायाचा चेहरा अपमानाने उतरला होता. डोळे लाल झाले होते आणि आज पहिल्यांदा सुमनताईंकडे उत्तर नव्हते. अचानक माया उठून उभी राहिली आणि म्हणाली, मी माझ्या घरी परत जात आहे. जिथे माझ्या आईची इज्जत नाही तिथे थांबणे बेकार आहे. दादा, आज तू तुझ्या बायकोसाठी तुझ्या सख्ख्या बहिणीचे मन दुखावले आहेस. राघव उत्तर देत म्हणाला, माया, मी तुझं मन दुखावलं नाही, तर तुला आरसा दाखवला आहे. जर तू सत्याला अपमान समजत असशील तर कदाचित तुला स्वतःला बदलण्याची गरज आहे. माया रागात उठून तिचं सामान पॅक करायला लागली. तिची आई तिला थांबवण्यासाठी उठली, पण त्यांच्या नंदेने त्यांचा हात पकडला आणि म्हणाल्या, राहू दे सुमन, तिला तिच्या घरी जाऊ दे. तिला तिच्या घरी जाऊन विचार करू दे की जर तिची नणंद तिच्यासोबत अशी वागली तर तिला कसे वाटेल. माया गेल्यानंतर घरात एक विचित्र शांतता पसरली होती. रात्री राघव आणि काका संध्याकाळी बाहेर फिरायला निघाले होते. तेव्हा सुमनताई एकटे खोलीत बसल्या होत्या. त्यांना जुन्या आठवणी आठवायला लागल्या, जेव्हा त्या स्वतः या घरात सून बनून आल्या होत्या. त्यांची सासू पण त्यांच्यावर अशीच हुकूम चालवत असायची. तेव्हा त्या गपगुमान एकट्या बसून रडत असायच्या आणि आज तेच सगळं त्या त्यांच्या सुनेसोबत करत होत्या. तेवढ्यात रेवा आलं घातलेला चहा घेऊन खोलीत आली आणि हळू आवाजात म्हणाली, आई, तुमचा चहा. सुमनताईंनी चहाचा कप घेतला.
पण यावेळी त्यांची नजर खाली होती. त्या हळू आवाजात म्हणाल्या, रेवा, तू थकली नाहीस? सकाळपासून एकटीच काम करत आहेस आणि वरून अजून एवढं सगळं ऐकून पण घेतलं आहेस. रेवा बाजूला खुर्चीवर बसत म्हणाली, आई, थकवा तर येतो, पण जर आपल्या लोकांची साथ असेल आणि मान सन्मान इज्जत मिळत असेल तर तो थकवा एका क्षणात गायब होतो. मी कधीच तुम्हाला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. मी तर फक्त माझी ओळख अस्तित्व बनवण्याचा प्रयत्न करत होते. तिचं बोलणं ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी तिचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, आज ताईंनी माझे डोळे उघडले. मी विसरून गेले होते की मी पण कधी काळी सून होते. मी तुला माझे शत्रू समजले होते, पण तू तर या घराला मजबूत एकत्र करत होतीस. तिची सासू पुढे म्हणाली, ती खोली, ते कपाट, ते सगळं तुझं आहे. रेवा, मला माफ कर. मी माझ्या मुलीला पण चुकीची शिकवण दिली. रेवाने हसून तिच्या सासूचे डोळे पुसले आणि म्हणाली, आई, घर दगडमातीने बनत नाही, तर प्रेमाने, आपलेपणाने आणि इज्जतीने बनते. जे झालं ते विसरून जावा. फक्त हे लक्षात ठेवा की मला तुमची मुलगी बनायचं आहे. दुसऱ्या दिवशी सुमनताई स्वतः सुनेला किचनमध्ये मदत केली. जेव्हा राघवने बायकोला आणि आईला असं एकत्र गप्पा मारत हसत बसलेलं बघितलं तेव्हा तो खूप खुश झाला. काही दिवसांनी मायाचा फोन आला, पण आज तिच्या बोलण्यात तो तोरा नव्हता. तिने तिच्या बहिणीची तिच्या वागण्याबद्दल माफी मागितली. ती म्हणाली की माझ्या सासरी पण असंच काहीतरी झालं होतं. तेव्हा मला जाणीव झाली की तू किती सहन करत होतीस. त्यानंतर रेवा त्या घरात फक्त सून नाही, तर त्या घरची लक्ष्मी आणि मालकीन दोन्ही होती. तिने हे सिद्ध केलं होतं की हक्क मागून नाही, तर स्वाभिमानाने मिळवता येतो. सुमनताईंना पण समजलं होतं की सुनेला दाबून नाही, तर तिला आपले करून इज्जत देऊन म्हातारपणाचा आधार मिळू शकतो.